सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरळीकर शारदा संस्कृत क्लासेस लातूर सादर करतोय आपल्या समोर इयत्ता 9वीच्या संस्कृत पुस्तकातील द्वितीय पाठः अव्ययमाला। श्लोकांचं उच्चारण कशा पद्धतीने करायचं याचं ज्ञान आमच्या सर्व संस्कृत शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना व्हावं या दृष्टिकोनातून आपल्या समोर हा व्हिडिओ। श्रोतुम कर्णो वक्तुमास्यं सुहास्यं घ्रातुम घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं सपातु। गुणाः कुर्वन्ति धूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः। भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयं जलाशयात् दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः। अकृत्वा परसन्तापम् अगत्वा खलमन्दिरम् अनुसृज्य सतां वर्त्म यत् स्वल्पमपि तद्बहु। यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहं कथं द्वितीया स्यात् द्वितीयास्यामहं कथं। प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः। विघ्नैः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तं जनान् परित्यजन्ति। श्लोकांचं उच्चारण करत असताना, वाचन करत असताना, लेखन करत असताना संधियुक्तच वाचन आणि लेखन करणं आवश्यक आहे। परंतु यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहित असताना, अन्वय लिहित असताना संधी विग्रह करून लिखाण करावं। माझ्या अद्यापर्यंतच्या सर्व गुरुवर्यांना माझा साष्टांग दंडवत। विशेष करून संस्कृतचे माझे गुरुवर्य रामदासजी यांना कोटी कोटी प्रणाम। कारण जीवनामध्ये योग्य वेळी योग्य गुरु जर लाभला तर जीवनामध्ये अतिशय अमूलाग्र असा बदल घडत असतो। त्याचं मी एक ज्वलंत उदाहरण आहे असं मी स्वतः मानतो। स्थान भ्रष्टान शोभन्ते दंताः केशानखान्नराः इति विज्ञाय मतिमान स्वस्थानं न परित्यजेत्। दैवमेवेति सचिन्त्य न सोद्योगं नरस्त्यजेत्। अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति। अशा प्रकारे सर्व श्लोकांचं शब्दांचं उच्चारण व्यवस्थित करणं अत्यंत आवश्यक आहे। या श्लोकाचे अर्थ, संधिविग्रह, शब्दांचे अर्थ वगैरे आणि पाठाचा भाषाभ्यास आपणाला पुढील व्हिडिओमध्ये पाहता येईल। यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस आपण